ज्यांना नाही का अभिषेक नाही का अभिषेकामध्ये वाढायचे, अभिषेकाच्या लेवल्स अभिषेकाच्या रँक्स त्याच्यामध्ये वाढायचे. तुम्हाला जर वाढायचे तर बोला अभिषेक, बोला अनॉइंटिंग. प्रेज गॉड. काही गोष्टी नाही का मोठ्या अभिषेकामध्ये ज्यावेळेस आपण चालतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली ओपन होतात. समजतं की काय सांगतो? जर काही गोष्टी नाही का होत नाहीयेत तर आपल्याला नाही का अभिषेकाची लेवल्स केल्या पाहिजे अजून. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का अभिषेकाचे नाही का 2 प्रकार आहेत. प्रेज गॉड म्हणा अभिषेकाचे 2 प्रकार, 2 टाइप्स नाही का अभिषेक. आणि अभिषेकाच्या 3 लेवल्स आहेत. अभिषेकाचे 2 प्रकार आणि 3 लेवल्स आहेत. प्रेज गॉड. सो 2 प्रकार काय आहेत माहितीये का? 2 प्रकार काय आहेत? The anointing within and the anointing upon. Praise God. The power within and the power upon. Praise God. एक अभिषेक आहे ना तो आतून काम करतो. एक अभिषेक आहे ना तुमच्या आतून काम करतो आणि एक अभिषेक आहे ना तुमच्या वरून काम करतो. प्रेज गॉड. म्हणत असेल पास्टर आज काय शिकवताय तुम्ही? प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस ज्या अर्थी तुम्हाला नाही का ह्या गोष्टी शिकवण्यात येत आहेत त्या अर्थी तुम्ही ह्या गोष्टींमध्ये चालणार आहे. प्रेज गॉड. आत्मिक जगामध्ये कोणती गोष्ट अशी सहज नाही होत. प्रेज गॉड. आणि ज्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज येतं, ज्या गोष्टी तुम्हाला समजतायत, ज्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यात येतात, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला नाही का शिक्षण देण्यात येते तेव्हाच त्या गोष्टीमध्ये तुम्ही चालू शकणार. देव थांबणार. अरे या व्यक्तीला हे अभिषेकाबद्दल माहीतच नाही. गॉड विल वेट. जोपर्यंत नाही त्याला अभिषेकाबद्दल माहिती पडणार नाही जोपर्यंत हा व्यक्ती त्याच्यामध्ये चालणार नाही. तर नाही का त्यांनी एखाद्या व्यक्तीला नाही का लहान मुलाला गन दिलीये, गन मशीन दिलीये, गन दिलीये, तो कसं पण धडक्या करून ओढून टाकेल ना, ओढून टाकेल, आपल्याला पण ओढून टाकेल. समजतंय? सो गॉड एक्सपेक्ट्स. देवाची अपेक्षा आहे, देवाची इच्छा आहे की दॅट नाही का आपल्याला समजावं की आपल्याकडनं अभिषेक. प्रेज गॉड. अरे लक्षात आहे. सो सगळ्यांनी म्हणा पॉवर विदिन, पॉवर विदिन. आपल्या शेजारच्याला सांगा आतला अभिषेक. जो अभिषेक आतून काम करतो. बोला जो अभिषेक. हॅलो शेजारी बोला. जो अभिषेक आतून काम करतो तो अभिषेक. आता आपण त्याच्याबद्दल शिकतो. प्रेज गॉड. जो अभिषेक आतून काम करतो. आमेन. अनॉइंटिंग विदिन. प्रेज गॉड. द पॉवर विदिन. प्रेज गॉड. सो आपण 1 योहान 2:7 1 योहान. सो दहावीला नाही घाला घटनाची कोणती प्रशाळा तेव्हा नाही का एक लिडरशिपचं नाही का. आता कसं आताच्या जगामध्ये नाही का मॅनेजर बनण्यासाठी नाही का मॅनेजमेंट स्कूल्स आहेत, मॅनेजमेंट कोर्सेस आहेत. MBA ऐकला असेल. MBA बॅचलर बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. येस. मास्टर्स डिग्री करा आणि नाही का मॅनेजर. प्रेज गॉड. त्या काळात होतं का जो अभिषेक त्याच्यावर होता त्याने त्याला नाही का राजा या पदापाशी घेऊन गेलो, राजाच्या सिंहासनापाशी घेऊन गेलो. जो अभिषेक त्याच्यावर होता त्या अभिषेकामुळं त्याने त्याच्या जीवनातले नाही का जायंट्स मारून टाकले. जो अभिषेक आहे तुमच्याकडे तो अभिषेक तुम्हाला नाही का बरोबर तुमच्या सेवकापाशी समजतंय का? तुम्ही किती थांबवा. प्रेज गॉड. तो ऑटोमॅटिकली नाही का तिथं घेऊन जाणार जिथं तुम्हाला उभं राहायचं. प्रेज गॉड. तुम्ही नका अपेक्षा करू की मला कोण इन्व्हाइट करत नाही प्रीच करायचं. तुम्ही नका अपेक्षा करू की मला कोण गाणं गाण्यासाठी पुढं बोलतो. तुम्ही नका विचार करू
की माझं कोण नाही का पोस्टर बनवून नाही का पाठवत नाहीये. तुम्ही नाही का विचार करू की नाही का मला कोण नाही का पास्टर किंवा नाही का प्रॉफेट किंवा प्रेषित किंवा अपॉस्टल म्हणून नाही का हाक मारत नाही. प्रेज गॉड, तो अभिषेक जो तुमच्यामध्ये राहतोय प्रियांनो, तो तुम्हाला नाही का सगळ्या गोष्टी शिकवतोय, आतून शिकवतोय. प्रेज गॉड, तो अभिषेक तुम्हाला शिकवतोय. तो अभिषेक तुम्हाला शिकवतोय. मध्ये प्रेज गॉड, तो अभिषेक जो तुमच्या आतमध्ये राहतोय तो तुम्हाला शिकवतोय. काय करायचं, कसं करायचं, आमेन, काय बोलायचं, कधी बोलायचं, कुठं बोलायचं. प्रेज गॉड, तो अभिषेक. प्रेज गॉड, पुढे बायबल काय सांगतं, जो तुमच्यामध्ये राहतो तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. प्रेज गॉड. समजतं का? हा जो अभिषेक तुमच्यामध्ये राहतो तो तुम्हाला नाही का शिकवतोय. प्रेज गॉड, तो अभिषेक कदाचित नाही का एक सुवार्तिकाच, तर तुम्ही ऑटोमॅटिकली नाही का सुवार्ता कशी सांगायची तुम्हाला नाही का ते नाही का चनाक्ष ते डिस्टर्ब नाही का तो तुम्हाला देईल. इन्स्टॉलेशन कसं आहे तुमचं, समजता मी काय सांगतोय. एखाद्या मोबाईल मध्ये किंवा एखाद्या कम्प्युटर मध्ये नाही का एखाद्या विशिष्ट प्रोग्रामचं नाही का इन्स्टॉलेशन असते, एखाद्या विशिष्ट ऍपचं इन्स्टॉलेशन असतं. एखाद्या कम्प्युटर मध्ये अँटीव्हायरस टाकला, पेन ड्राईव्ह लावला ना की अँटीव्हायरस ऍक्टिव्ह होतो आणि स्कॅन करायला फाईल फाउंड मालवेअर मालवेअर का इन्स्टॉलेशन आहे त्याच्यात. प्रेज गॉड, तुमच्यामध्ये ज्या गोष्टीचं इन्स्टॉलेशन आहे, कदाचित पालखी सेवेचं असेल, कदाचित नाही का प्रॉफिटिक मिनिस्ट्रीचं असेल, कदाचित नाही का एका शिक्षकाचा असेल, प्रेज गॉड कदाचित एका सुवार्तिकाचा असेल, ऑटोमॅटिकली तुम्ही नाही का त्या एरियामध्ये नाही का तयार होणार. एखादा वर्शिप लीडरचा असेल, एखादा प्रार्थना योद्ध्याचा असेल, एखादा रथबदली करणाऱ्या व्यक्तीचा असेल, तो अभिषेक तुम्हाला नाही का तो नाही का बोलणार, हे करणार, प्रेयर कर, प्रेयर कर, उठ, आमेन, मध्यस्थी कर, आमेन. तो अभिषेक आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमच्यासारखे सगळे नाहीये. तुमच्या घरामध्ये बघा, तुमच्या चर्च मध्ये बघा, तुमच्या नाही का फेलोशिप मध्ये बघा, सगळे तुमच्यासारखे नाही. ज्या गोष्टी तुम्हाला नाही का पुलिंग होते, ज्या गोष्टीकडे तुम्ही खेचल्या जाताय त्या गोष्टीकडे सगळे खेचले नाही जाते. त्यांची खेच वेगळ्या एरियामध्ये, कारण त्यांना त्या एरियासाठी अभिषेक केलाय, तुम्हाला त्या एरियासाठी अभिषेक केलाय, म्हणून तुम्ही इकडे खेचले जातात. आणि मला समजतं मी काय सांगतोय. तो अभिषेक तुम्हाला शिकवतोय, समजतंय काय सांगतो. आपण पॉवर विदिन इनसाइड दुसरं वचन घेऊया, रोग करा 8:26. तसंच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. प्रेज गॉड, कोणता आत्मा? पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये राहतो, द पॉवर विदिन. आमेन. आतमध्ये जे सामर्थ्य आहे पवित्र आत्म्याचं, अभिषेकाचं, ते तुमच्या आतमध्ये तुम्हाला हातभार लावते. ज्यावेळेस तुम्ही कमजोर पडता, ज्यावेळेस तुम्ही अशक्त पडता, ज्यावेळेस नाही का तुम्हाला काही सुचत नाही, ज्यावेळेस तुम्हाला काही जमत नाही, ज्यावेळेस तुम्ही कोलॅप्स होता, ज्यावेळेस तुम्ही नाही का हत्या करता, तुमचं सगळं संपला, खतम. बायबल काय सांगतं, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. माहितच नाही प्रार्थना कशी करायची, कशासाठी करायची. अशा सिच्युएशन मध्ये कित्येक लोक येतात नाही का, फोन करून सांगतात की असं मला काही समजत नाही कशासाठी, अन्य भाषेत प्रार्थना. प्रेज गॉड, कारण ज्यावेळेस आपण अन्य भाषेत प्रार्थना करतो आपण स्पिरिट मोड ऍक्टिव्हेट करतो. प्रेज गॉड, ज्यावेळेस स्पिरिट मोड ऍक्टिव्हेट होतो, होली स्पिरिट आपल्या वतीने आपल्या आत्म्यासोबत देवाचा आत्मा आपल्या आत्म्यासोबत देवाकडे मध्यस्थी करतो. आपल्याला ठाऊक नाही कशासाठी प्रेयर करायचं.
आपल्याला असं वाटत होतं की इकडून हल्ला होतो. आपण नाही का कितीतरी हप्त्यापासून तिकडून होणाऱ्या हल्ल्याला येशूच्या नावात बांधतो, येशूच्या नावात बांधतो, पण तरी हल्ले येतात. आपल्याला माहितच नाही की इकडून येतोय. आपल्याला आपली अंडरस्टँडिंग, आपली बुद्धी काय सांगते इकडून येतोय. आपण तिकडची गोष्टीला नाही का बाहेर करतोय. आपण त्या एरियाकडे फोकस करून आपली समजूतदारीची जी प्रार्थना आहे, आपली अंडरस्टँडिंगची, आपली नॉलेजची जी प्रार्थना आहे, जी आपण बोलून प्रार्थना करतो, आपण तिकडं फोकस केली आपली प्रार्थना. पण ज्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करता, अनन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, त्यावेळेस स्तोत्र आपल्याला माहिती आहे की तिकडचं दोर खोललंय आणि इकडून नाही का हल्ला होतोय. प्रयत्न ज्यावेळेस अन्य भाषेत बोलायला लागतो, पवित्र आत्मा ते डोरच बंद करतो. कारण तुम्हाला माहितच नाही कुठून होतंय काम. सांगतो जो प्रभूशी चढला तो आणि प्रभू एक अंडरस्टँडिंग समजते मी तुम्हाला काय सांगते. सो जसं तुम्ही नाही का आत्म्याच्या सहाय्याने जगता, नाही का जसं आत्म्याच्या सहाय्याने तुम्ही प्रार्थना करता, तसं तुम्ही आत्म्याच्या सहाय्याने प्रेज गॉड. प्रेज गॉड. तसंच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार. प्रेज गॉड शब्द नाही का हायलाइट करा, अशक्तपणा. प्रेज गॉड ज्यावेळेस नाही का तुम्ही वीक पडता, पौल एका ठिकाणी म्हणतो ना, when I am weak, then I am strong. ज्यावेळेस मी नाही का अशक्त आहे, ज्यावेळेस मी कमजोर आहे, त्यावेळेस मी बलवान आहे. का माहिती का? पवित्र आत्म्याचं हे सिक्रेट त्याला माहिती होतं. ज्या वेळेस तुम्हाला असं फील होतंय की मी माझ्या लाईफच्या नाही का एकदम कमजोरीच्या डोअर मधून चाललो, प्रेज गॉड, प्रेज गॉड, स्पिरिट मोड ऍक्टिव्हेट करा. प्रेज गॉड. अन्य भाषेत नाही का दिवसभर प्रार्थना करा, जसा जसा वेळ भेटेल नाही का अन्य भाषेत प्रार्थना करा. प्रेज गॉड. आणि आय एम टेलिंग यू, तुम्हाला नाही का तुम्हाला फील होईल, तुम्हाला समजेल की गोष्टीतून तुम्ही बाहेर पडताय. तुम्हाला फील होईल, तुम्हाला समजेल की मार्ग ओपन झाले. प्रेज गॉड. उपवास करा, अनन्य भाषेमध्ये नाही का प्रेयर करा. प्रेज गॉड. रद्बदल्या करा, विनंतीच्या प्रार्थना करा. ज्यावेळेस तुम्ही दमू नका, थकू नका. Don't get tired of praying. Amen. Don't get tired of talking in tongues. Praise God. तुम्हाला समजेल की नाही का याच्याशिवाय गत्यंतर नाही. आमेन. सो नाही का स्पेंड नाही का पौल काय म्हणतो, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त भाषेत प्रार्थना. प्रेज गॉड. मला आठवते माझ्या पास्टरने एकदा शिकवलं होतं की तुमची जर प्रेयर 1 रुपया आहे ना, तर आपण जी समजून घेण्याची प्रार्थना करतो ना, बोलून जी प्रार्थना करतो ती, आणि जे 12 म्हणजे 75 पैसे, ती अन्य भाषा असली पाहिजे. म्हणजे मॅक्सिमम तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रेयर केली. तुम्ही कामाच्या ठिकाणी अन्य भाषेत बोल, क्षेत्रात तुम्हाला नाही का बोलायला की अन्य भाषा नाही आहे हे, किंवा हे देवापासून नाही आहे, ही तुझी फिलिंग आहे, किंवा नकारात्मक विचार टाकायचा प्रयत्न. माहिती आहे काहीतरी घडायला लागले, असं काहीतरी घडतंय की त्याने जे नाही का प्रिझन बनवलंय ते तुटणार आहे. त्यावेळेस तो नाही का घाबरून नाही का तुम्हाला संभ्रमात पाडायचे प्रयत्न. कधी कधी अन्य भाषेत प्रेयर करताना तुम्हाला संभ्रम होतो, तुम्हाला डाऊट होतो की मी आत्म्याने प्रेयर करतोय ना, कधी कधी फील नाही होणार देवाच्या आत्म्याचं प्रेझेन्स. समजते नाही का? फील हो किंवा फील नाही हो, देवाचा प्रेझेन्स आहे. त्यांनी म्हटलं ना, तुम्हाला कधी सोडणार नाही, तुम्हाला कधी टाकून देणार नाही. त्याचा शब्द पुरेसा आहे. तुम्हाला वाटू देवाची उपस्थिती किंवा नाही वाटू, तुमच्या वाटण्यावर गोष्टी नाहीत. प्रेज गॉड. तुमच्या वाटण्यावर गोष्टी नाहीत. देव म्हटलाय, त्याने प्रॉमिस केलंय ना, तो आहे. आत्मा तुमच्यामध्ये आहे तर आहे आतमध्ये. तो कधी सोडून जाणार नाही तर नाही सोडून जाणार. जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला कधी सोडून टाकणार नाही, तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही सोडणार. आपण 3:20 वाचूया. सगळ्यांनी बोला, पॉवर विदिन.
आपलं सामर्थ्य, आपला अभिषेक. Yes. जास्तीत जास्त आपल्या आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्ती अधिकाऱ्याने कार्य करण्याचं Yes, yes. God is able to do far more than ever ask or imagine. He does everything by His power that is working in us. और समझ से गई उस सामर्थ्य के अनुसार जो हम कार्य करते बघितलं ना, स्पष्ट लिहिलंय किसमें हम में कार्य करतो. मी तुम्हाला परत एकदा मराठीमध्ये नाही का हातून सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्ष नाही का तुमचं माझ्याकडे अटेन्शन असेल. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये, बोला आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे. समजते मी तुम्हाला काय सांगतोय? The power within. Praise God. आपल्यामध्ये, बोला माझ्यामध्ये. God हा जो अभिषेक आतून तुम्हाला सबळ करतो, तुम्हाला नाही का आतून सुस्थितीत नेतोय, तुम्हाला आतून ट्रेन करतोय, तुम्हाला आतून गोष्टी शिकवतो. वर्षापूर्वी ज्या गोष्टी तुम्ही करत होता, चुकीच्या गोष्टी, त्या तुम्ही सोडून दिल्या. समजतंय? काही वर्षापूर्वी बघा, आता काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी काही सुटले असतील, काही महिन्यापूर्वी काही सुटले असतील, काही वर्षापूर्वी काही सुटले असतील. तुम्हाला पाच आठवते तुम्ही कसे होते? प्रेज गॉड. तो जो अभिषेक तुमच्या आतमध्ये आहे ना, तो तुम्हाला नाही का ट्रेन करतोय, तो तुम्हाला शार्प करतोय, तो तुम्हाला नाही का जसं तुम्हाला धार लावतोय, कधी कधी तुम्हाला त्रास होतोय एखादी गोष्ट सोबत, कधी कधी तुम्हाला नाही का खूप प्रेशर मधून जावं लागतं, खूप तणावातून जावं लागतं. पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही चाललाय, देव तुम्हाला कुठेतरी घेऊन चालला, जसं तो दाविदाला घेऊन चालला होता. प्रेज गॉड. दाविदाला त्याला नाही का चॅलेंज आणि त्या चॅलेंजला फतेह करण्यात आला. प्रेज गॉड. नंतर काही दिवसांनी तो राजा झाला, त्याच्यानंतर एक राजाप्रमाणे तो श्रीमंत झाला. दाविदाला त्या दिवसाच्या आधी कधीच माहित नव्हतं की तो राजा बनणार आहे. ज्या दिवशी त्याला अभिषेक करण्यात आला त्याच्या आधी त्याला कधीच माहिती नव्हतं. त्याच्या आधी जेव्हा त्या दिवशी तो मेंढर घेऊन गेला होता रानात, तेव्हा पण कधीच माहित नव्हतं की दुपारी नाही का शमूएल घरी येणार आहे संदेश. प्रेज गॉड. इस्रायलाचा तो पहिला संदेश आहे, शमूएल तो घरी येणार आहे आणि इस्रायलाचा नवा राजा म्हणून मला नियुक्त करणार आहे थोड्या वेळ. जेव्हा त्याला अभिषेक करण्यात आला तेव्हा त्याला कळलं की तू कोण. प्रेज गॉड. सो जो अभिषेक जो तुम्हाला करण्यात आला, तो अभिषेक हळूहळू तुम्हाला नाही का तुमच्या जागेवर घेऊन चाललाय. तुम्ही या ठिकाणी काय आहे का? कारण त्या अभिषेकाला माहिती होते की ह्या ठिकाणी नाही का आल्यानंतर काही गोष्टी खुलणार आहेत तुमच्या, काही डोअर्स ओपन होणार. प्रेज गॉड. तो अभिषेक तुम्हाला नाही का बरोबर त्या संगतीमध्ये घेऊन जातो, ज्या संगतीमध्ये नाही का तुम्ही तुमचा जो अभिषेक आहे ते चालणार. समजतं मी काय सांगतो? तो अभिषेक तुम्हाला बरोबर ट्रेनिंग करणार आणि त्याची ट्रेनिंग आतून चालू आहे. कोणी पण पास्टर असू दे, बाहेरून कोणी पण नाही का संदेश असू दे, कोणी पण प्रॉफिट असू दे, पण जो आतमध्ये तो तुम्हाला नाही का जेव्हा शिकवतो नाही इकडं, तो आतून नाही का बरोबर आहे. आताच आहे मी सांगत होतो ना तुला एक दिवस झालं
बघ आज पास्टरांच्या द्वारे ते कन्फर्म करण्यात येते. तो आतून बोलतोय. Yes, yes, tell. तो आतून नाही का, आतून काही गोष्टी शिकवत असतो. ज्या पास्टर शिकवत आहे का गोष्टी नाही का हायलाइट होतात, त्या गोष्टी तुमच्या आत्म्यामध्ये नाही का सील होतात, त्या गोष्टी तुमच्या आत्म्यामध्ये नाही का कन्फर्म होतात, ज्या आधी नाही का डाऊटफुल होत्या, पण तुम्हाला असं वाटत देव माझ्याशी हे बोलतोय का, देव मला हे सांगतोय का, प्रेज गॉड, देवाची इच्छा ही असेल का, देवाची इच्छा ती असेल का, प्रेज गॉड. पण ज्या वेळेस नाही का वचनात ती गोष्ट नाही का दाखवण्यात येते, तो अभिषेक म्हणतो बघ तुला किती दिवसापासून सांगतो, समजतंय काय सांगतो, तो आतून तुम्हाला शिकवतोय, मी बाहेरून तुम्हाला शिकवतोय. समजतंय काय सांगतो. सो दिस इज हाऊ अनॉइंटिंग वर्क्स. अभिषेक नाही का तुम्हाला तिकडे घेऊन झाल्याशिवाय नाही का राहणार नाही, तिकडे घेऊनच जा ज्याच्यासाठी नाही का तुम्हाला बोलवण्यात आले, ज्या गोष्टीसाठी नाही का तुमचं पाचारण करण्यात, ज्या गोष्टीसाठी तुमची नियुक्ती करण्यात आली. You will walk in that thing. Amen. Praise God. तुम्हाला सांगू का, पॉवर विदिन आहे ना, तो आपल्याला लीड करतोय इंटरनली. प्रेज गॉड. मग एक असा वेळ येतो त्यावेळेस नाही का अभिषेकाचा नाही का दुसरा टप्पा, अभिषेकाचा दुसरा प्रकार. प्रेज गॉड. त्याचं नाव आहे पॉवर अपॉन. बोला सगळ्यांनी, पॉवर अपॉन, अनॉइंटिंग अपॉन, म्हणजे वर आच्छादन करतो असा अभिषेक. आमेन. वर असं तुम्हाला नाही का कोण माहितीये काय कल्पना आहे अभिषेक काय? प्रेज गॉड. ज्या वेळेस एखादं इम्पॉसिबल पॉसिबल करायचं असतं तो अभिषेक. समजतंय. ज्यावेळेस मरिया कुमारिका होती, ज्यावेळेस मरिया कुमारिका होती, तिला गॅब्रिएल देवदूत तिला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. ती काय म्हणते, मी तर कुमारिका आहे, हे कसं काय शक्य आहे? त्यावेळेस देवदूत काय म्हणतो, ते गोष्टीला नाही का नेट वाचा तुम्ही काय तो म्हणतो, when the spirit of the Lord comes upon you, when the power of the Most High shall overshadow you. आमेन. ज्यावेळेस पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, वर लक्ष द्या, त्यावेळेस परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छान करेल. प्रेज गॉड. त्यावेळेस इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल व्हायला लागल्या. समजतंय. ज्या वेळेस नाही का तुम्ही शमशोन नाही का जे शास्त्रे वाचा, शास्त्रेमध्ये जर तुम्ही वाचला, जजेस मध्ये जर तुम्ही वाचलं, शमशोन आहे ना, शमशोन शत्रू इस्रायलावर उठायचे, इस्रायलावर हल्ला करायचे, एक पूर्ण एनिमीची आर्मी, एक पूर्ण ट्रूप इस्रायलाच्या विरुद्ध घ्यायची. इस्रायल मधला एक माणूस आहे ना, एक माणूस, त्याचं नाव आहे शमशोन. नाव काय? शमशोन. प्रेज गॉड. एक अभिषेक होता प्रेम, आत्मा त्याच्यावर यायचा. ज्यावेळेस असं काही घडायचं, एखादा शत्रू राष्ट्र नाही का त्या राष्ट्रावर यायचं, त्या एका माणसावर पवित्र आत्मा यायचा, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर यायचा, एकटा माणूस त्या शत्रू राष्ट्राला नाही का हरवून टाकायचा. वन मॅन, एक माणूस, वन मॅन विथ गॉड इज मेजॉरिटी. ज्यावेळेस सगळी दुनिया तुमच्यासाठी, तुम्हाला वाटतं मेजॉरिटी आहे, नो. सगळी दुनिया तुमच्या साईडने, तुम्हाला असं वाटतं मेजॉरिटी आहे, आणि देव तुमच्या विरोधात आहे, तुम्हाला तरी वाटतं की मेजॉरिटी आहे. तुम्ही प्रियांनो नाही का रॉंग विचारसरणीचे लोक आहेत. ज्यावेळेस देव तुमच्या साईडने आणि कदाचित सगळी दुनिया तुमच्या विरोधात आहे, तरी तुम्ही मेजॉरिटी. समजतं हे काय सांगतो? जर देव तुमच्या बाजूने आणि सगळी दुनिया, आता तसं सिनियर तसेच आता आपण काय नाही का जगाच्या राहटीप्रमाणे चालत नाही. समजतंय. आपण काय जगाबरोबर नाही का कुरकुर करायला, फॅमिली करायला, व्यसन करायला, मित्रमैत्रिणी बरोबर फिरायला जाण्यासाठी किंवा कुठच्या पण चुकीच्या गोष्टींमध्ये नाही का आपण इन्व्हॉल्व्ह होत नाही. ते त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्या सोबत नाहीये, आणि आपल्याला कधी कधी नाही का असं वाटतं की आपण किती कमजोर.
आपण किती वीक आहे, आपण किती ऑफ फॅशन आहे. समजते ते कधी कधी नाही का लिटरली आपल्याला नाही का हीन समजतात. बट डोंट वरी, यू आर अ मेजॉरिटी. कारण देव आपल्याला बॅक करतोय. देव आपल्याला बॅक करतोय. शमशोन प्रियांना, शमशोन ज्या वेळेस पवित्र आत्म्याचा सामर्थ्य त्याच्यावर यायचं, तो नाही का एक असा किस्सा नमूद आहे. जर तुम्ही वाचाल नाही का, जजेस वाचा तुम्ही. माझे फेवरेट बुक आहे जजेस, शास्त्री. आय आय लाईक नाही का, ज्यावेळेस मी बोर व्हायचं लहान मी शास्त्री वाचायचं ना. आणि इतका शास्त्री मध्ये नाही का जे हिरोज होते का, आय वॉज रिअली लाईक, मला खूप आवडायचे ते. प्रेम गॉड. तुम्हाला माहितीये गाढवाच्या नाही का ह्याने जबड्याने त्याने नाही का राशीच्या राशी पाडल्या. गाढव मेल्यानंतर त्याचा सांगडा असतो, त्याचा तो जबडा काढतो. असं दिलेला ना का ह्याचा सांगडा असतो, त्याच्यातून जबडा तो काढतो आणि त्या जबड्याने एका पूर्ण आर्मीला झोपवून टाकतो. समजतंय मी काय सांगतो तुम्हाला? एका नगराचं गेट उचलून नाही का दुसरीकडे जाऊन ठेवतो. इतकं सामर्थ्य. ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वर समजतंय, समजतंय तुम्हाला काय सांगतो? असे किस्से वाचा बायबलमध्ये नाही का, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वर त्यावेळेस इम्पॉसिबल पॉसिबल, त्यावेळेस काहीतरी मोठ्या गोष्टी घडतात. आपण नाही का, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. अनॉइंटिंग आपल्याला जास्त वेळ नाही. आपण एक लास्ट वचन घेऊया. प्रेषितांची कृत्ये 1:8. पवित्र आत्मा कुठे येईल? तुमच्यावर येईल. When the spirit of the Lord will come upon you. Amen. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्या वर येईल, बरोबर येईल. इथे काय लिहिलंय? परंतु पवित्र आत्मा तुमच्या वर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आमेन. कधी सामर्थ्य प्राप्त होणार? जेव्हा पवित्र आत्मा वर येणार. आमेन. आता काय पवित्र आत्मा विधीने. प्रेज गॉड. आपल्याला इतकं पाहायचंय, इतकं पाहायचंय. वर येणार. वर येणार, पॉवर मोड ऍक्टिव्हेटेड. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. आमेन. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरताय, प्रेज गॉड, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वर येणार. छाया करायला लागतं. आमेन. त्यावेळेस नाही का तुमच्या समोर जे जायंट्स आहेत, you will slay down those giants. Understand me? This year, हे वर्ष पॉवर मॅनिफेस्टेशनचं वर्ष. हे वर्ष माझ्या जीवनात, हे वर्ष आपल्या चर्चच्या जीवनामध्ये, हे वर्ष आपल्या कुटुंबांच्या जीवनामध्ये पॉवर मॅनिफेस्टेशनचं वर्ष. जे पॉवर विदिन आहे ते पॉवर अपॉन होण्याचं वर्ष आहे. प्रेज गॉड. ज्यावेळेस पॉवर अपॉन असतं प्रियांनो, प्रेज गॉड, प्रत्येक गोष्ट जी चुकीची आहे, प्रेज गॉड, उद्ध्वस्त होणार. तुमच्या जीवनातून, तुमच्या कुटुंबातून, तुमच्या मिनिस्ट्रीमधून, तुमच्या मार्गामधून नाही का ज्या गोष्टी कदाचित नाही का पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्याने तुम्ही प्रेयर नाही करत आहे, कदाचित नाही का पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य तुमच्या मध्ये आहे त्याच्याकडे आपण नाही का लक्ष नाही. सो हे वर्ष जेव्हा की पवित्र आत्मा नाही का, जसं मागच्या वर्षी पूर्ण आपण नाही का वेदी आणि नाही का वेगवेगळ्या गोष्टींमध्ये नाही का आपण हे केलं. सो नाव होली स्पिरिट, पवित्र आत्म्याला आता नाही का पाहिजे की आपण सामर्थ्याने ऑपरेट व्हावं. आमेन. सामर्थ्यामध्ये आपण चाललं पाहिजे. हे वर्ष आपलं सामर्थ्यामध्ये चालण्याचं वर्ष आहे. बोला, हे वर्ष सामर्थ्याने चालण्याचं वर्ष आहे. पवित्र आत्म्याने भरून, पवित्र आत्म्याने भरून देवाच्या सामर्थ्याने चालण्याचं वर्ष आहे. देवाचा पवित्र आत्मा, त्याचा अभिषेक जो माझ्यामध्ये आहे, तो मला सगळ्या गोष्टी शिकवतो. देवाचा पवित्र आत्मा माझ्यावर येत आहे आणि इम्पॉसिबल पॉसिबल होते. अशक्य गोष्टी, जायंट्स, अवघड गोष्टी येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी प्रार्थना करत आहे.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी बदल्या करत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी आनंदी भाषेमध्ये बोलत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मी शत्रूंना झोपवतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज गॉड. तुम्हाला नाही का आज वेळ नाही आपल्या गोष्टी शिकण्याची. मला तुम्हाला नाही का 3 लेवल काय आहेत नाही का तुम्हाला नाही का पटापट सांगू द्या आणि देन वी विल क्लोज. 3 लेवल काय आहेत माहितीये का अभिषेकाच्या. पहिली लेवल काय माहितीये का? पहिली लेवल काय माहितीये का? ज्यावेळेस नाही का जस्ट एका एक्झाम्पलने तुम्हाला समजेल. पहिली लेवल काय आहे? ज्यावेळेस येशू पेत्राकडे येतो आणि त्याला काय म्हणतो, आजपासून तू माणसे धरणारा बनशील. आमेन. ही आहे पहिली लेवल. तीन लेवल अभिषेकाचे. पहिली लेवल काय आहे? ज्यावेळेस येशू पेत्राकडे येतो आणि त्याला काय म्हणतो, मी तुला नाही का माणसे धरणारा बनवतो. म्हणजे पेत्राला बोलवलं. आमेन. त्याने पहिल्या लेवल मध्ये चालू केलं काम. दुसरी लेवल काय माहितीये का? तू पेत्रा आहे, या खडकावर मी माझी मंडळी बांधणार. आणि सगळ्यात तिसरी लेवल काय माहितीये का? ज्यावेळेस येशू राज्याच्या चाव्या समजतंय आणि त्याला नाही का चाव्या देतो, किंगडमच्या चाव्या त्याला देतो आणि त्याला इन्स्टॉलेशन. समजतंय काय सांगतो? त्याला चाव्या देऊन नाही का अधिकार देतो. सो पहिली ज्यावेळेस त्याला बोलवण्यात येतो. सो आपण नाही का ज्यावेळेस देवामध्ये येतो, आपण पहिल्या लेवल मध्ये ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस देव आपल्याला नाही का आपल्यावर नाही का मंडळी बांधायला लागतो, म्हणजे ज्यावेळेस आपण नाही का आपल्या मिनिस्ट्रीमध्ये येतो. समजतंय? त्याच्यानंतर तिसरी लेवल काय माहितीये का? ज्यावेळेस देव नाही का तिथून पुढे तुम्हाला नाही का मोठ्या लेवलला घेऊन किंगडम वाल्या लेवल. समजतंय मला काय सांगतो? So first is what? When you accept him as your Lord and Savior. Next, हळूहळू जो anointing within आहे तो तुम्हाला नाही का तुमच्या इन्स्टॉलेशन मध्ये घेऊन जातो. Amen? त्याच्यानंतर मोठ्या नाही का लेवल मध्ये तो घेऊन जाणार, एकदम राज्याच्या लेवल मध्ये. सो या पीटरच्या एक्झाम्पलने मी तुम्हाला समजावून सांगतो. पीटरच्या एक्झाम्पलने मी तुम्हाला समजावून सांगतो. फर्स्ट काय? ज्यावेळेस पेत्राला म्हणतो की मी तुला नाही का माणसे धरणार बनवेन. दुसरी काय? की ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापेल आणि नरकाचं कुठलं फाटक तुझ्या विरुद्ध उभा राहू शकणार नाही. आणि तिसरी काय? हे नाही का त्याच्या म्हणजे सगळे अधिकार तुम्हाला दिले. यू आर लाईक अ जज. समजते काय म्हणते? हे सगळं कारभार नाही का तुमच्या हातात सोपवलं. पवित्र आत्मा तुम्हाला चालवणार. समजते काय म्हणतो? Are you understanding? Are you learning? Are you taking notes?